नमस्कार. आज बऱ्याच महिन्याने तुमच्या बरोबर बोलतोय. ऍक्च्युली काल रात्री माझ्या एका स्टुडंटने मला इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ टाकला आणि मला क्वेश्चन विचारला, सर हे असं लिहिलं तर चालेल का? म्हणजे बॉक्स करणार आणि हे क्वेश्चन आहे मी असं लिहिणार. ते बघून मला असं स्ट्राईक झालं की मी यांना जे शिकवलं होतं ते सोडून ते बाकी सगळं घेतलेलं आहे मटेरियल. म्हणजे ऍक्च्युली HSC ची जी मुलं आहेत, 2 दिवसावर इंग्लिशचा पेपर आहे, पण त्यांना अजूनही कळत नाही की पेपर कसा सोडवायचा, काय कंटेंट असायला पाहिजे. तर मी एक थोडक्यात तुम्हाला पेपर कसा सोडवायचा, पेपर कसा असतो, पेपरमध्ये काय सिलेक्ट करायचं हे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आता आपण विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1 ए. क्वेश्चन नंबर 1 ए म्हणजे काय असतो आपला सीन पॅसेज, जो आपले 1.1, 1.2, 1.3 त्यातला कुठलाही असू शकतो. मग आपण लिहिणार आन्सर नंबर 1, आन्सर 2, आन्सर 3, आन्सर 4, आन्सर 5 आणि आन्सर 6. 6 प्रश्न असतात, प्रत्येकी 2 मार्क. Each question carries 2 marks. Question number 4 is personal response. जो तुम्हाला टेक्स्ट या पॅसेज मध्ये नाही, तुम्हाला स्वतः त्याच्यावर चिंतन करायचं आणि लिहायचं आहे. हा क्वेश्चन असतो ग्रामरचा. हा क्वेश्चन असतो व्होकॅब्युलरीचा. मग ऍक्च्युली जो पॅसेज तुम्ही वाचणार आहात त्यात फक्त तुम्हाला 1, 2, 3 हे तिघांचे उत्तर भेटणार. आणि पहिला प्रश्न असतो बेटा, तो डिरेक्ट टेक्स्ट बुक मध्ये आहे का पॅसेज मध्ये आहे तसं मिळतो. जसं की वेब डायग्राम म्हणूया, कंप्लीट द स्टेटमेंट म्हणूया. हे सगळे गोष्टी काय आहे, हे सगळे गोष्टी इझी ऍक्सेसेबल आहे, कारण आपल्याला वाचायचं आणि लिहायचं आहे. पण आपण काय करतो, हे सगळे प्रश्न याच्यात शोधा त्याच्यात शोधा असं करत असतो. सो पहिला प्रश्न आहे सिंपल क्वेश्चन, तो म्हणजे वेब डायग्राम असतो. वेब डायग्राम म्हणजे तुम्ही म्हणू शकता असं दिलेलं आहे. किंवा कंप्लीट द लाईन्स, एक स्टेटमेंट देणार आणि पुढचं तुम्हाला लिहायचं आहे. त्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स पण असतो. पण ट्रू ऑर फॉल्स लिहिताना बरेच मुलं काय चुकतात, बऱ्याच मुलांचं जे चुकतं ते मी तुम्हाला सांगतोय. प्रश्नांमध्ये जेव्हा आपण प्रश्न वाचतो, when we read the question, त्याच्यात जर असं दिलेलं आहे rewrite the correct statement, म्हणजे जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याला करेक्ट करून आपल्याला लिहायचं आहे. कधी कधी क्वेश्चन असा असतो rewrite and state whether it is true or false, म्हणजे तुम्हाला पुरं वाक्य लिहायचं आहे, त्याच्या पुढे लिहायचं आहे ट्रू ऑर फॉल्स. बरेच वेळा मुलं काय करतात, डायरेक्ट ए ट्रू, बी फॉल्स. पण क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, रीराईट द स्टेटमेंट आहे, तर तुम्ही लिहिलंच नाही. सो यू गेट 0 मार्क्स. त्या प्रश्नाला तुम्हाला मार्क्स मिळत नाही. सो रीड द क्वेश्चन प्रॉपरली, करेक्टली. सेकंड क्वेश्चन जो आहे आणि थर्ड क्वेश्चन, त्याच्यासाठी तुम्हाला पॅरेग्राफ वाचावा लागणार, पॅरेग्राफ समजून घ्यावं लागणार आणि मग त्याचा आन्सर लिहायचा आहे. चौथा क्वेश्चन इज थर्ड पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे त्याच्यात तुमची क्षमता आहे, तुमची बौद्धिक क्षमता काय आहे, तुम्ही काय लिहिताय त्याच्यावर आहे. पाचवा प्रश्न 90% ऑप्शन येतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅड बीन dancing on the floor. Identify the tense. मग
मग 4 टेन्सेस दिलेले असणार काय, जो करेक्ट टेन्स आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. हे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर येतो शेवटचा प्रश्न, दॅट इज व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी मध्ये काय आहे, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, होमोफोन्स, कोलोकेशन्स, होमोग्राफ, सगळ्या गोष्टी येत असतात त्याच्यामध्ये. मग कधी कधी असं येतं की एक शब्द दिलेला आहे, सॉरी एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याचा अर्थपूर्ण शब्द पॅसेजमध्ये शोधायचा. जे रुरल एरियामध्ये राहतात, सॉरी अर्बन एरियामध्ये जी मुलं राहतात त्यांच्यासाठी बऱ्यापैकी तो इझी पार्ट आहे हा. पण आम्ही रुरल एरियामध्ये राहतो. मी ज्या शाळेमध्ये शिकवतो तिथे माझ्याकडे अशी मुलं आहेत ज्यांना प्रॉपरली रीड करता येत नाही. मग ती मुलं पास कशी होणार, त्यांना क्वेश्चन वाचून समजत नाही. मग नो प्रॉब्लेम, आपण कुठला क्वेश्चन लिहिणार, त्यातलं आपण काय घेणार हे आपण स्वतःला डिसाईड करायचं. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रश्न घ्या, सोडवायला बसा, बघा तुम्हाला येणार. ओके, नाव वी विल मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B हा ग्रामर क्वेश्चन असतो. 4 मार्कासाठी ग्रामर क्वेश्चन आहे. आता ग्रामर मध्ये काय काय येतं त्याच्यासाठी तुम्हाला माझा दुसरा व्हिडिओ बघावा लागणार, कारण ते मी सगळं डिस्कस करू शकत नाही. पण 4 मार्काचंच ग्रामर आहे, ते तुम्हाला अटेंड करायचं आहे. वी आर मूव्हिंग टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 2A. 2A अनसीन पॅसेज असतो, दॅट इज अन अनसीन पॅसेज. हा अनसीन पॅसेज सीन पॅसेज सारखेच क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. चौथा प्रश्न कुठला असतो, पर्सनल रिस्पॉन्स. 5वा प्रश्न ग्रामर आणि 6वा प्रश्न व्होकॅब्युलरी. मग पहिले 3 क्वेश्चन तुम्हाला आहे असं सोडवायचं आहे. पण इथे एक थोडासा ट्विस्ट आहे त्यांचा. क्वेश्चन नंबर 2B. 2B मध्ये येतं समरी. आता समरी मध्ये प्रॉब्लेम काय होतो, मला पॅसेजच समजला नाही तर मी समरी लिहिणारच. म्हणून बेटा पुरा पॅसेज रीड करायचा, हे आन्सर लिहून काढायचे आणि त्या पॅसेज मध्ये तुम्हाला जे काही समजलंय तो पॅसेज कशाबद्दल आहे, त्या पॅसेज मध्ये काय कंटेंट आहे हे तुम्हाला या क्वेश्चन मध्ये लिहायचं आहे. पण क्वेश्चन नंबर 2B मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे टायटल. तुम्हाला कॅप्शन लिहावाच लागणार. टायटलला कधी कधी टायटल दिलं असतं, पण जर टायटल दिलं नाही तर बेटा बोर्ड 1 मार्क देतो टायटलला. पण फक्त टायटल लिहिलं म्हणून मार्क्स मिळत नाही. टायटल लिहिलं, समरी लिहा, $10 to 12 lakhs मोर दॅन इनफ. पण फक्त समरीमध्ये काय यायला पाहिजे, तुम्हाला काय समजलं, त्या पॅसेज मध्ये काय दिलेलं आहे, त्या पॅसेज मध्ये कुठले कुठले कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, की पॉइंट्स उचलायचे आणि त्यांना सगळ्यांना एकत्रित करायचं आणि लिहायचं आहे. देन वी आर मूव्हिंग टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 2C. सी मध्ये येतं माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, सेक्शन 3 मध्ये. त्याच्यात टेक्स्टबुक मध्ये 7 प्रकारचे डायग्राम्स दिलेले आहेत आणि 10वीत असताना सेम कन्सेप्ट तुम्हाला होता वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल, तेवढंच आहे, नाव बदललेलं आहे. मग हा फ्लो चार्ट सारखा तयार करायचा आहे तुम्हाला. जसं की आपण म्हणूया मॅप मध्ये येतं ट्री डायग्राम येऊ शकतं, असं ट्री डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. तुम्हाला असं वाटलं की मला वेब काढायचा आहे, काढू शकता. असं बरेचसे डायग्राम्स जे असे आहेत ना, हे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. सो रेफर युअर टेक्स्टबुक. बाकी काय रेफर करू नका, टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे ते बघा. आता
we move towards question number 3. Question number 3A, poetry. पोएट्री. आता पोएट्री मध्ये 8 पोएट्री आहे, कुठलीही येऊ शकते. मी माझ्या व्हिडिओ याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये कुठली पोएट्री येणार असं मी गेस केलेलं आहे. 2 पोएट्री 2.4 2.5 चान्सेस आहेत ते येण्याचे. मी एवढ्या वर्षाचे पेपर्स बघितले आणि मी त्याच्यावरनं ते सगळं काय अनालायसिस केलेलं आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी कमेंट करा, मी ते अनालायसिस तुम्हाला डीएम करेन. पोएट्री मध्ये 5 क्वेश्चन असतात बेटा. क्वेश्चन 1 2 3 4 5 10 मार्क्स. इथे 2च टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचं. 2 टाईप. एक फिगर्स ऑफ स्पीच. सिमिली आहे, मेटाफर आहे, अँटिथिसिस आहे, जे काय असेल ते लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला असं वाटतं माझं अनालिसिस प्रमाणे कंपोज 4 लाईन्स या क्वेश्चन मध्ये आपल्या सगळ्यांची हवा जाते. बरेच जण तो क्वेश्चन अटेम्प्टच करत नाही. त्यांनी काय विचारलंय, कंपोज 4 लाईन्स ऑफ वॉटर. वॉटर शब्द घेऊन 4 कवितेच्या ओळी लिहा. तुम्हाला थोडी यमक जुळवायला सांगितलंय. वॉटरशी रिलेटेड 4 सेंटेन्स तयार करा ना, झाली कंपोजिंग द पोएट्री. हे इझी आहे. फिगर्स ऑफ स्पीच लक्षात घ्या. प्रत्येक पोएट्रीचे फिगर्स ऑफ स्पीच सेपरेट नोट डाऊन करून ठेवा, मग बघा मार्क्स कसे मिळतात. प्रत्येक पोएट्री मध्ये कंपोज 4 लाईन्स आहे, तेच करा. बोर्ड टेक्स्टबुकच्या बाहेर जात नाही. फॉलो युअर टेक्स्टबुक. आपण काय म्हणतो मग इंग्लिश मध्ये काय अभ्यास करायचा, पॅसेजेस आहे. अरे पॅसेज सोडवा ना, पोएट्रीचे पॅसेजेस सोडवा तरी, मग येणार तुम्हाला. आता आपण जाऊया 3B. 3B आहे पोएटिक ऍप्रिसिएशन, जो तुम्हाला 10वीत पण होता, तुम्हाला मराठीत पण आहे त्याला सगळं. मग पोएटिक ऍप्रिसिएशन काय येतं, पोएटचं नाव बरोबर, त्याची सेंट्रल आयडिया, फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच, राईम, त्याची राईम स्कीम जी आहे ती, आणि युअर व्ह्यूज. तुम्हाला त्या कवितेबद्दल काय वाटतं, तुम्हाला त्या कवितेमध्ये काय आवडलं, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएट्री, व्हॉट आर द थिंग्स यू लाईक इन दॅट पोएट्री. हे सगळं जेव्हा तुम्ही एकत्र करणार तेव्हा तुमचं ऍप्रिसिएशन रेडी होतं. हे पाठ करा एवढंच. पॅरेग्राफ वाईज लिहा, काही प्रॉब्लेम नाहीये. 8च पोएट्री आहे. आज 4 करा, उद्या 4 करा, 2 दिवसात संपलं. मंगळवारी एक्झाम आहे, इश्यू नाही. ठीक आहे. पोएटिक ऍप्रिसिएशन झाल्यानंतर जो माझा फेवरेट पार्ट आहे, माझा फेवरेट पार्ट तुमचा पण असणार. क्वेश्चन नंबर 4, वी आर मुव्हिंग टुवर्ड्स रायटिंग सेक्शन. रायटिंग सेक्शन जो आहे, त्या रायटिंग सेक्शन मध्ये आपल्याला ऑप्शन असतात. ए ला ऑप्शन आहे व्हर्च्युअल मेसेज. व्हर्च्युअल मेसेज. त्याला आहे ऑर SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्याला ऑप्शन आहे GD, म्हणजेच ग्रुप डिस्कशन. आता या तिघांना तुम्ही काय सिलेक्ट केला, पहिले एक सिलेक्ट करून ठेवा माइंड मध्ये. हे ऑप्शन चेंज होत नाही. मी माझ्या मुलांसाठी सिलेक्ट केलेला आहे व्हर्च्युअल मेसेज, आणि तो तुमचे टेक्स्टबुक फॉलो करायचा असेल. तुम्ही टेक्स्टबुक फॉलो करा. आता व्हर्च्युअल मेसेज एक्सप्लेन करत बसणार नाही. माझा व्हर्च्युअल मेसेजवरचा व्हिडिओ आहे, तुम्हाला जर बघायचा असेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. ओके. देन बी. ए झाला, मी व्हर्च्युअल मेसेज सिलेक्ट केला बेटा. आता बी मध्ये ऑप्शनला आहे
email or report or my favorite इंटरव्ह्यू. तुम्ही काय सिलेक्ट केला त्या ठिकाणी? ऑप्शन बदलणार नाही. दिस 3 विल बी द ऑप्शन. तुम्ही काय सिलेक्ट केलं? सॉरी, मी सिलेक्ट केला आहे इंटरव्ह्यू. त्याच्याबद्दल पण मोर इन्फॉर्मेशन हवं असेल तर माझा व्हिडिओ रेडी आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता. बिकॉज इथे माझ्याकडे तेवढा टाइम नाही सगळं एक्सप्लेन करत असायला. नाव वी मूव टू क्वेश्चन नंबर सी. सी चे ऑप्शन्स आहेत स्पीच और comparing or expansion of idea. What is your selection in this? Bingo. My selection is speech. Same thing. त्याचा पण व्हिडिओ रेडी आहे, तुम्ही ते बघू शकता. And lastly, that is review or blog or appeal. काय सिलेक्ट केला तुम्ही? What is your selection in this? Mine is review. तो बुक रिव्ह्यू असू दे किंवा मूवी रिव्ह्यू. 4 marks, 4 marks, 4 marks and 4 marks. किती झालं? 16 मार्क्स बेटा. एवढंच जर केलं तरी देखील जे फेलियर आहे ते पास होतील. सो इट्स अप टू यू. तुम्ही काय सिलेक्ट करताय? आता जर तुम्ही हे सिलेक्ट केला आणि याच्यावर काम केलं, बघा व्हर्च्युअल मेसेज मध्ये इझिली मार्क्स मिळतात. यू कॅन गेट 4 and 4 मार्क्स. इंटरव्ह्यू कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स काढा. बाबा हे चाइल्डहुड वरचे क्वेश्चन, मोटिवेशन वरचे क्वेश्चन. सिंपल आहे. स्पीच मध्ये म्हणजे क्लिअर गोष्टी काय असतात की स्पोकन इंग्लिश यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ऑनरेबल जजेस, respected teachers, you all my dear friends, a very warm and hearty good morning to everyone present here. It's my immense pleasure to be in front of you to express my views on dash. जो काय आहे टॉपिक तो लिहा. म्हणजे ही काय आहे, पाठ करू शकता ना तुम्ही. बेसिकली हेच आहे ना स्टार्ट आपण करताना. तुम्हाला हवं तर तुम्ही ऍडव्हान्स इंग्लिश यूज करा. रिव्ह्यू, एक असा रिव्ह्यू लर्न करा ज्याची मूवी पण आहे आणि त्याच्या ते पुस्तक पण आहे. जसं की हॅरी पॉटरवर लिहा. हॅरी पॉटर बुक पण आहे आणि हॅरी पॉटर मूवी पण आहे. जसं की अजून एक आहे फॉल्ट इन स्टार्स, बुक पण आहे आणि मूवी पण आहे. पण याच्यावरती जास्त टाइम लागणार नाही. तुम्हाला जर कोणाला हवं असेल स्पेशल व्हिडिओ याच्याबद्दल तर तुम्ही मला डीएम करा, की तुम्हाला तो व्हिडिओ पाठवा. ओके. आता बघूया सगळ्यात डिफिकल्ट पार्ट, क्वेश्चन नंबर 5 मध्ये A 1 2, B 1 2, C 1 2 आणि D 1 2. A मध्ये येणार हिस्ट्री ऑफ नॉव्हल, त्याचे क्वेश्चन असणार 2. आणि हे कसे असतात हे क्वेश्चन? पहिला मॅच द पेअर, दुसरा ऑड मॅन आउट और फिल इन द ब्लँक्स. पण हे सिंपल असतात. तुम्ही टेक्स्टबुक वाचलात की तुम्हाला त्याचे आन्सर्स येणारच. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, पहिला आहे विच इज द फर्स्ट इंग्लिश नॉव्हल. कुठला आहे ना माहिती? चला उघडा सेक्शन 4.1 तिथे आहे. सेकंड क्वेश्चन आहे हु इज नोन एज द ट्रिओ, इंडियन ट्रिओ कोण आहे? फर्स्ट सायन्स बेस्ड नॉवल, व्हॉट इज नॉवेला? Who had written the book The Pilgrim's Progress? Gulliver Travel is written by Dash.
राईट एनी 3 एलिमेंट्स ऑफ नॉव्हल. असे सिम्पल क्वेश्चन आहेत. तुम्ही 4.1 वाचायला घ्या, यू विल गेट द आन्सर्स. 4. बी मध्ये काय असणार? टू सर्व विथ लव्ह. आठवत असेलच तुम्हाला. टू सर्व विथ लव्हशी रिलेटेड 2 मार्काचे 2 क्वेश्चन असतात. सी मध्ये अराउंड द वर्ल्ड इन 80 days 2 क्वेश्चन असणार. 2 मार्काचे 2 क्वेश्चन. डी द साइन ऑफ 4 आठवते ना? हां, स्टोरी मेरी मॉर्स्टन वगैरे. हां, ते 2 क्वेश्चन असणार. आणि याचं काय आहे? सिम्पल आहे. 8-8, 10-10 लाईनचे 8 to 10 लाईन्सचा आन्सर असणार. स्टोरी जर तुमच्या इथे फीड झालेली आहे, थीम माहिती आहे, कॅरेक्टर्स माहिती असेल तर तुम्ही हे सगळं लिहू शकता. आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये एचं मी लास्ट 5 years मार्च, फेब्रुवारीचा आणि जुलैचे जेवढे पेपर्स झाले आहेत ना, त्याचे सगळं मी एकत्रित केलेलं आहे. आणि ते क्वेश्चन पेपर्स माझ्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही पैशाची वगैरे चार्जेस नाही आहेत. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, सगळ्यांसाठी आहे. ज्याला हवं आहे त्याने मला DM करा, आय विल सेंड यू दॅट. ओके. अजून काय हवं आहे तुम्हाला? झालं. 2 दिवसावर आपला इंग्लिशचा पेपर आहे. हे सगळं पेपर जसं मी सांगितलेलं आहे तो सिस्टमॅटिकली लिहून बघा. 2 पेपर सोडवा, फक्त 2 पेपर 9 तारीखला सोडवा. सकाळी 1, संध्याकाळी दुपारी 1, बस. आणि काहीच अभ्यास करू नका नंतर. मग मंगळवारी जेव्हा पेपरमध्ये स्पीड वाढणार तुमची, दॅट इज ओनली बिकॉज 2 पेपर्स यू आर सॉल्विंग. ऍक्च्युली मी हा पुरा व्हिडिओ इंग्लिशमध्ये करणार होतो, पण आपल्या रुरल एरियामध्ये बऱ्याच जणांना इंग्लिश टू इंग्लिश समजणार नाही, म्हणून हा मी व्हिडिओ मराठी काम इंग्लिशमध्ये केलेला आहे. इंग्लिशशी रिलेटेड तुम्हाला कुठलीही हेल्प लागली तर मला सांगा. आय विल प्रिपेअर द व्हिडिओ फॉर यू. ओके. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.